मित्रांनो नमस्कार, मी नेहा. एक अतिशय महत्त्वाचा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत आणि तुमच्या आणि माझ्या म्हणजे सर्वसामान्य भारतीयांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत, आपल्या सुरक्षेशी निगडीत एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी, त्याचं विश्लेषण करण्यासाठी आज मी पुन्हा तुमच्या पुढे आलेलो आहे. विषय आहे 10 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या जवळ जे मेट्रो स्टेशन आहे, त्या मेट्रो स्टेशनच्या जवळ संध्याकाळी 6:52 एका I-20 कारमध्ये एक प्रचंड मोठा ब्लास्ट होतो. त्या ब्लास्टचे जे सगळे कंप आहे ते साधारणतः 25 मीटरपर्यंत जातात. आसपासच्या सर्व तिथल्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्यांमधले त्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये मोठं नुकसान होतं. मित्रांनो, हा ब्लास्ट झाल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये या संदर्भामधली चर्चा सुरू होते. सगळ्या ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत त्या सजग होतात, त्याचा तपास सुरू होतो. साधारणतः हा ब्लास्ट होऊन आता जवळपास 48 तास होत आलेले आहेत आणि हे असतानाही अजूनही अधिकृतपणे सरकारी यंत्रणांकडनं यामागे कोण आहे, याचं षडयंत्र कुणी रचलं, याचे धागेदोरे कुठपर्यंत जातात हे अधिकृतरित्या घोषित केलेलं नसलं तरी देखील यामध्ये जी संशयाची सुई आहे ती प्रामुख्याने जैश ए मोहम्मद ही जी पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना आहे आणि गेल्या 2 दशकांपासनं भारतामधले शेकडो दहशतवादी हल्ल्यांच्या पाठीशी असणारी ही संघटना आहे आणि जिच्या निर्मितीमध्ये पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISIची अत्यंत प्रभावी भूमिका आहे, अशा संघटनेकडे ही सुई जातीये. म्हणजेच ही सुई पाकिस्तानपर्यंत जातीये. मात्र अजूनपर्यंत अधिकृतपणे पाकिस्तानचं नाव हे यामध्ये घेण्यात आलेलं नाहीये. कोणत्या संघटनेचं नाव यामध्ये घेण्यात आलेलं नाहीये. ते का घेण्यात आलेलं नाहीये हे देखील आपण आजच्या आपल्या विषयाच्या संदर्भात विश्लेषण या बाबतीमध्ये आपण करणार आहोत. पण मित्रांनो, यामधले जेही सगळे धागे आता उलगडत जात आहेत आणि समोर येत आहेत त्याच्यातनं हा प्रवास एका अशा दिशेने जातोय किंवा हा तपास एका अशा दिशेने जातोय ज्यामध्ये निश्चितपणे आपण त्याच्या तळाशी पोहोचणार आहोत. दरम्यानच्या काळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूतानच्या दौऱ्यावरती असताना एक अत्यंत महत्त्वाचं विधान करतात आणि ते विधान म्हणजे आम्ही या संपूर्ण ब्लास्टच्या या घटनेच्या अत्यंत तळापर्यंत जाणार आहोत आणि यासाठी जे जबाबदार आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षा करणार आहोत. आणि हेच वाक्य ते इंग्रजीमध्ये बोलतात. मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या वेळेला पहलगामचा दहशतवादी हल्ला झालेला होता त्यावेळेला देखील पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानच्या संदर्भामधले, त्यांना शिक्षा करण्यासंदर्भामधले किंबहुना दहशतवादी संघटनांना धडा शिकवण्यासंदर्भातलं अशाच पद्धतीचं इंग्रजीमधलं वक्तव्य केलेलं होतं. हा एक मेसेज होता, हा एक संदेश होता, तो जगासाठी होता आणि एका परदेशाच्या भूमीवरनं हा मेसेज देण्यात आलेला होता आणि त्यामुळे त्याचे रिफ्लेक्शन्स पाकिस्तानमध्ये उमटले. पाकिस्तानची युद्धचता वाढायला लागली. पाकिस्तानमध्ये त्यांच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठका वाढायला लागल्या. पाकिस्तानच्या ISIचे प्रमुख असतील, पंतप्रधान शहबाज शरीफ असतील, आसिम मुनीर असतील, यांच्या विविध प्रकारच्या विविध पातळ्यांवरच्या बैठका सुरू झालेल्या आहेत. मित्रांनो, तणावपूर्ण शांतता आहे. मात्र यामध्ये काही गोष्टी, काही नवीन प्रवाह जे समोर येत आहेत त्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी अत्यंत सजग राहणं हे खूप गरजेचं राहणार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या की हा जो बॉम्ब ब्लास्ट करण्यात आला हा लाल किल्ल्याच्या जवळ करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती ही रॅन्डमली निवडलेलं हे ठिकाण नाहीये. हे लक्षात घ्या की हाच तो लाल किल्ला आहे ज्या लाल किल्ल्यावरनं प्रतिवर्षी भारताचे पंतप्रधान हे 15 ऑगस्टला संपूर्ण भारताला ॲड्रेस करत असतात. ही भारताची प्राईड आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी हा ब्लास्ट केला गेलेला आहे. याच्या माध्यमातून भारताला काही संदेश द्यायचा आहे का हे प्रामुख्याने लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपण गेल्या 2 दशकांमध्ये जैश ए मोहम्मद कशा पद्धतीने ऑपरेट करत आहे हे जर पाहिलं तर मग भारतीय संसद असेल, त्याचप्रमाणे भारतामधला इव्हन 2011चा दिल्लीमधला हायकोर्टचा जवळचा बॉम्ब ब्लास्ट असेल, याशिवाय पुण्यामधलं जर्मन बेकरीच्या संदर्भातलं असेल, तर अशा प्रकारचे स्पॉट्स जैश ए मोहम्मद जाणीवपूर्वक निवडतं ज्याच्या माध्यमातून आपल्याला एक पद्धतीचा संदेश त्यांना द्यायचा असतो. मित्रांनो, अजूनही जरी या प्रकरणामध्ये अधिकृतरित्या कोणत्याही घटनेनी जबाबदारी घेतलेली नसली तरी ही सुई कशा पद्धतीने जैश ए मोहम्मदच्या दिशेने जातीये याचेच आता सबळ पुरावे हे आता बाहेर यायला लागलेले आहेत. मित्रांनो, ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की ऑपरेशन सिंदूर जे साधारणतः मे महिन्यामध्ये या वर्षाचा पार पडलं आणि या ऑपरेशन सिंदूर नंतर आपण जैश ए मोहम्मदचे जे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर जे पाक व्याप्त काश्मीरमध्ये इव्हन खुद्द पाकिस्तानमध्ये आहेत ते सगळे ज्याला टेरर लॉन्च पॅड म्हणतात, हे टेरर लॉन्च पॅड आपण उद्ध्वस्त
केले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान जो जैश ए मोहम्मदचा म्होरकी आहे मंजूर अझद, याच्या सुद्धा आपण नातेवाईकांना ठार करण्यामध्ये भारताला यश प्राप्त झालं. त्याच्या फ्युनरलला अनेक पाकिस्तानचे लष्करी अधिकारी उपस्थित होते. आणि त्यानंतर जर आपण या मानसिकतेमध्ये असू की आम्ही जैश ए मोहम्मदचं संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त केलेलं आहे, त्यामुळे आता जैश ए मोहम्मदपासून आपल्याला धोका नाहीये, तर आपल्याला मित्रांनो कॉम्प्लेसंट राहता येणार नाहीये, आपल्याला बेसावत राहता येणार नाहीये. जैश ए मोहम्मद याच्या माध्यमातून संपूर्ण भारताला एक मेसेज देण्याचा प्रयत्न करतो आहे. हा मेसेज कदाचित ही एखादी सुरुवात आहे का, हा देखील भाग आहे. आणि त्यांनी हे पण दाखवून दिलेलं आहे की आम्ही पुन्हा एकदा तुमच्या हार्टमध्ये, तुमच्या हृदयामध्ये, दिल्ली आमचं हार्ट आहे आणि तिथे पण लाल किल्ला आमची प्राईड आहे, या ठिकाणी आम्ही जाऊ शकतो आणि या ठिकाणी देखील आम्ही अशा पद्धतीचा ब्लास्ट हे घडून आणू शकतो आमच्या स्लीपर सेल्सच्या माध्यमातून. आणि एवढंच नाहीये, तर आमच्याकडे एवढी मोठी क्षमता आम्ही विकसित केली आहे स्लीपर सेल्सच्या माध्यमातून की एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आम्ही ॲमोनियम नायट्रेट एकत्र करू शकतो. केमिकल वेपन्स तयार करण्याचे सगळे साधनं आम्ही एकत्र करू शकतो. एक पद्धतीने मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण ऑपरेशन सिंदूर नंतर बेसावध राहता कामा नये आहे. जरी आम्ही जैश ए मोहम्मदचे लष्कर ए तय्यबाचे जे लॉन्च पॅड्स होते, जे POK मधले होते, पाकिस्तानमधले होते, अगदी त्यांच्या हार्टमध्ये जाऊन अटॅक्स केलेले होते आणि ते सगळे जरी उद्ध्वस्त केलेले असले तरी देखील या संघटना आयडिओलॉजिकली, या संघटनांचं अस्तित्व ते आपल्याला जाणीव करून देण्याचं आहे. आणि याच्यामधलं पाकिस्तान कनेक्शन हे अत्यंत उघड आहे, ते समोर आहे. मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाचा प्रवाह साधारणतः दिसून येतो, तो असा आहे की ऑपरेशन सिंदूरचा रिव्हेंज बदला हा जैश ए मोहम्मद ज्या पद्धतीने घेतो असंही आपल्याला म्हणता येऊ शकतं. पण त्याचबरोबर पाकिस्तान कनेक्शन, विशेष करून पाकिस्तानचं सरकार, लष्कर, ISI यांचं जे समर्थन या POKतल्या संघटनांना आहे, एक प्रवाह असाही दिसून येतो की साधारणतः ज्या वेळेला पाकिस्तानमध्ये अस्थिरता आहे, असुरक्षितता आहे, पाकिस्तानमध्ये असंतोष आहे. आज पाकिस्तानची अवस्था पण बघितली तर साधारणतः आपल्याला असं दिसून येतं की पाकिस्तानचं तालिबानबरोबर प्रचंड मोठा संघर्ष सुरू आहे, युद्ध सुरू आहे. आणि त्याचबरोबर भारत आणि तालिबान यांच्यामध्ये रिअप्रोचमेंट म्हणा किंवा एक पद्धतीच्या संबंधांमध्ये सुधारणाही होते. नुकतंच तालिबानचे परराष्ट्रमंत्री, अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री हे भारतामध्ये येऊन गेलेले. ते त्याचा तर राग पाकिस्तानला आहेच आहे. मात्र आता पाकिस्तान आणि तालिबानमध्ये युद्ध सुरू झालंय. बलुचिस्तानमध्ये स्वतंत्र बलुचिस्तानच्या दृष्टीने जी चळवळ सुरू आहे ती अत्यंत तीव्र झालेली आहे. POK मध्ये प्रोटेस्ट मोठ्या प्रमाणावर चाललेत. गिलगिट बाल्टिस्तानमध्ये प्रोटेस्ट मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहेत. अशा वेळेला पाकिस्तानच्या सरकारला, लष्कराला ज्या पद्धतीच्या लोकांच्या समस्या, बेसिक एलिमेंट्स जे आहेत ते सॉल्व्ह करण्यामध्ये ज्या वेळेला अपयश येतं, त्या वेळेला प्रामुख्यानं जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानकडनं, अशा पद्धतीच्या त्यांच्या पुरस्कृत दहशतवादी संघटनांकडनं भारतामध्ये अशा पद्धतीचे अटॅक्स हे केले जातात. यापूर्वी देखील अशाच प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. आणि आता दुसरी जी घटना घडलेली आहे किंवा घडामोड जी आहे ती पाकिस्तानमध्ये, ती म्हणजे आसिम मुनीरजी. हाच जो आसिम मुनीर, ज्याला त्यांनी फील्ड मार्शल बनवलेलं होतं आणि नुकतंच पाकिस्तानमध्ये 27वी राज्यघटना दुरुस्ती करून ज्याला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे तिन्ही सैन्य दलाचं प्रमुख बनवण्याचा घाट हा पाकिस्तानी घातलेला होता. मित्रांनो, ज्या दिवशी दिल्लीमधला ब्लास्ट झाला त्याच्या नेक्स्ट डेला संपूर्ण पाकिस्तानमध्ये या घटना दुरुस्तीच्या विरुद्ध मोठा प्रोटेस्ट होता. त्यामुळे कुठेतरी जनतेचं लक्ष विचलित करणं हा एक भाग. त्याचप्रमाणे आसिम मुनीरच्या हातामध्ये जे सत्तेचं केंद्रीकरण होत आहे, तो दिवसेंदिवस जो पॉवरफुल बनत चाललेला आहे, त्याला सरकार तर पॉवरफुल बनवतंय, परंतु पाकिस्तानच्या जनतेच्या मनात त्याच्या विरोधामध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे कुठेतरी जनतेची अधिमान्यता, ज्याला लिजिटिमसी असं म्हणतात, ही प्राप्त करण्यासाठी देखील आसिम मुनीर हा प्रयत्नांमध्ये आहे. मित्रांनो, आता प्रश्न महत्त्वाचा, जो कळीचा प्रश्न आहे की जर सुरक्षा यंत्रणांचा आत्तापर्यंतचा तपास, आपल्या तपास यंत्रणांचं जे आहेत, इंटेलिजन्स एजन्सीज आहे, NIA असेल, NSG असेल, यांचा जो तपास आत्तापर्यंत आपल्याला दाखवतोय की साधारणतः जो फरीदाबाद रॅकेट असेल किंवा JNKचे रॅकेट असेल, हे सगळे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने इन्व्हॉल्व्ह होते, हा जैश ए मोहम्मद याच्या पाठीशी असण्याची शक्यता अतिशय दाट आहे. आणि जैश ए मोहम्मद म्हणजेच पाकिस्तान. त्यामुळे अजूनपर्यंत पाकिस्तानचं नाव हे का घेतलं गेलेलं नाहीये, हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे. पण मित्रांनो, त्याचं कारण लक्षात ठेवा की आपण ज्या वेळा ऑपरेशन सिंदूर हे थांबलं होतं ते पूर्णपणे संपलेलं नाहीये, याची अधिकृत घोषणा इव्हन आपल्या पंतप्रधानांनी देखील केलेली आहे. आणि त्यावेळेलाच ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला जी घोषणा प्रामुख्यानं भारताकडनं केली गेलेली होती की आता पाकिस्तानकडनं कोणतेही दहशतवादी कारवाई जी आहे ही आम्ही एक पद्धतीने युद्धाची कारवाई असं आम्ही समजू आणि त्याला तशाच भाषेमध्ये प्रत्युत्तर दिलं जाणार आहे. मित्रांनो, ज्यावेळेला आपण अशा स्वरूपानं पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवायांना युद्ध म्हणून संबोधणार आहोत, त्यावेळेला ह्याचा मुळापाशी आपल्याला जावं लागेल आणि पाकिस्तानचं याच्यामधलं कनेक्शन हे अत्यंत स्ट्रॉंग पुराव्याशी आपल्याला बाहेर काढावं लागणार आहे.
आणि त्यानंतर आपल्याकडे प्लॅटफॉर्म असेल, सबळ व्यासपीठ असेल, ज्याच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टी रिटॅलिएट हे प्रामुख्याने करू शकतो. त्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की अजूनपर्यंत पाकिस्तानचं नाव यामध्ये उघडपणे आपण हे केलेलं नाहीये. त्यामुळे हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा अँगल आहे, तो आपल्याला लक्षात घ्यावा लागणार आहे. आता मात्र याच्यातनं काही जे प्रवाह दिसून येत आहेत त्यातले काही प्रवाह हे आपण अंडरस्टँड करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातला पहिला प्रवाह तुम्हाला दिसतो आहे की जो दहशतवाद गेल्या 3 दशकांपासून चालू आहे, जो दहशतवाद पाकिस्तान पुरस्कृत आहे, ज्यामधल्या संघटनांची नावंही देखील आहे, तो फक्त आपलं रूप बदलतो आहे, परंतु कारवाया तशाच पद्धतीच्या आहेत. जो दहशतवाद हा आता जम्मू आणि काश्मीर आणि उत्तरेमध्ये पंजाबसारखं एखादा राज्य त्यापुरता मर्यादित होता, तो आता दिल्लीमधल्या ब्लास्ट नंतर आपल्याला सावध राहावं लागणार आहे की ही सुरुवात तर नाहीये ना. त्या दृष्टिकोनातनं काळजी घेणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग राहणार आहे. दुसरे म्हणजे जरुरी नाहीये की RDXचं स्मगलिंग जरी होत नसलं तरी इतर एलिमेंट्सचा वापर करून अशा स्वरूपाचे ब्लास्ट घडवले जाऊ शकतात, केमिकल वेपन्स तयार केले जाऊ शकतात. हा दुसरा महत्त्वाचा प्रवाह दिसून येतोय. तिसरा महत्त्वाचा प्रवाह आहे आणि जो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जो तुमच्या आणि माझ्यासाठी काळजी करण्यासारखा आहे आणि तो आहे व्हाईट कॉलर टेररिझम. अत्यंत सुशिक्षित असणारे, उच्च शिक्षित असणारे लोक ज्या वेळेला आणि सॅलरी घेणारे, 5-5 लाख सॅलरी घेणारे, डॉक्टरसारखं एज्युकेशन, MBBS सारखं एज्युकेशन असणारे लोक ज्या वेळेला ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, त्यावेळेला मात्र आपल्याला अत्यंत सजग राहणं हे खूप म्हणजे खूपच गरजेचं असतं. त्यामुळे आपल्या पुढचं महत्त्वाचं चॅलेंज असणार आहे की जरी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांचं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आपण डिस्ट्रॉय केलेलं असलं तरी त्यांचं इंटेलेक्च्युअल, आयडियालॉजिकल आणि फिनॅन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर जे त्यांनी पेनिट्रेट करून ठेवलेलं आहे ते उद्ध्वस्त करणं हे आपल्या पुढचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. आणि त्यामुळे जर स्लीपर सेल्स आता ॲक्टिवेट झालेले आहेत, त्यामुळे ह्याच्यामध्ये केवळ सरकार असेल, सुरक्षा यंत्रणा असेल, तपास यंत्रणा असेल, ह्यांचीच ही जबाबदारी नाही आहे मित्रांनो. यामध्ये ह्या स्लीपर सेल्सला जेव्हा उद्ध्वस्त करायचे किंवा ह्याचा आव्हानांचा सामना करायचा प्रश्न येतो त्यावेळेला ह्युमन इंटेलिजन्स हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो आणि याच ह्युमन इंटेलिजन्समध्ये तुमची, माझी, सर्वसामान्य भारतीयांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आपल्याला सजग राहावं लागणार आहे, आपल्याला दक्ष राहावं लागणार आहे. या सगळ्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी केवळ आपल्या तपास यंत्रणांची जबाबदारी आहे म्हणून आपल्याला आपली जबाबदारी झटकता कामा नाहीये, तर अलर्ट राहणं हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. ही पण आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आणि मित्रांनो, शेवटी एक अत्यंत घटनात्मक मुद्दा मी आपल्या पुढे मांडतो आहे, हा चर्चेचाच एक भाग आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या देशांना, जे प्रमुख देश आहेत की ज्यांना दहशतवादाचा धोका आहे, मग तो अमेरिका आहे, इस्रायल आहे, या सगळ्याच देशांमध्ये दहशतवाद जो आहे हा प्रामुख्यानं ज्या वेळेला दहशतवादी हल्ले होतात त्या वेळेला त्या देशामध्ये नॅशनल इमर्जन्सी घोषित केली जाते आणि पूर्णपणे केंद्र सरकार ह्या सगळ्या बाबतींमधल्या गोष्टी आपल्या हातामध्ये घेतं. मित्रांनो, अजूनही लक्षात घ्या की आपल्याकडे एक या बाबतीमधला एक, ज्याला मी उणीव किंवा त्रुटी म्हणणार नाहीये, परंतु एक बाब अत्यंत महत्त्वाची की अजूनही आपण दहशतवादाच्या समस्येकडे लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम म्हणून पाहतो. त्यामुळे हे लक्षात घ्या की त्याचा सामना आपल्या पोलीस यंत्रणेकडनं करावा लागतो. अनेक देशांमध्ये दहशतवाद ही नॅशनल इमर्जन्सी मानली जाते आणि सेंट्रल फोर्सेस ह्या त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात आणि त्या गोष्टी टॅकल करतात. त्यामुळे मित्रांनो, आपल्याकडे नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरची संकल्पना मध्यंतरी आलेली होती. अशाच प्रकारचं नॅशनल काउंटर टेररिझम सेंटर हे पाकिस्तानमध्ये आहे, अनेक युरोपियन देशांमध्ये आहे, अमेरिकेमध्ये आहे, इस्रायलमध्ये आहे. अशा प्रकारचं केंद्रीय पातळीवरती NCTC सारखं एखादी संस्था उभी राहणं आणि या सगळ्या दहशतवादाच्या समस्येकडे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून आपण पाहायला नको, तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. इट्स अ नॅशनल इमर्जन्सी, अशा पद्धतीनं त्याला टॅकल केलं गेलं पाहिजे आहे. मला असं वाटतं की अशा स्वरूपाचा NCTC, नॅशनल काउंटर टेररिझम सेंटर देखील भविष्यामध्ये भारतामध्ये अस्तित्वात येणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो, हा जो ब्लास्ट झालेला आहे हा एक पद्धतीनं याच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांनी आपल्याला संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण जो ऑपरेशन सिंधूरच्या बाबतीमध्ये त्यांचं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त केलेलं होतं, त्याचा एक पद्धतीनं रिव्हेंज घेण्याचा प्रयत्न या संघटनांकडनं असू शकतो. त्याच्यामध्ये पाकिस्तानचा हात हा अत्यंत उघडपणे आहे. पण हे सगळं असताना आपण हा शेवट आहे का, हे का वेगळ्या प्रकरणाची सुरुवात आहे, या दृष्टिकोनातनं देखील या ब्लास्टकडे पाहणं हे अत्यंत गरजेचं राहणार आहे. आता भारत याच्यावरती कसं रिॲक्ट करतो हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे, कारण खुद्द पंतप्रधानांनी सांगितलं आहे की आम्ही याच्या मुळापर्यंत जाऊ आणि हे षड्यंत्र रचणाऱ्यांच्या पाठीशी जे लोक आहेत आम्ही त्यांना सोडणार नाही, कोणत्याही परिस्थितीने सोडणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आपण ज्या पद्धतीने पहिलगाम ज्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने रिॲक्ट केलं होतं ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून, तर तो प्रकार परत घडतो का, त्यामुळे भारत अजून रिॲक्ट का होत नाहीये याची पण
पण पाकिस्तान वाट बघतंय. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची बाब लक्षात घ्या. का गरज पडतीये या दहशतवादी संघटनांना जम्मू काश्मीर शिवाय इतर ठिकाणी अशा स्वरूपाने बॉम्ब ब्लास्ट करण्याची? त्यांना मेसेज तर द्यायचाच असतो, पण त्याला आणखीन एक महत्त्वाचा अँगल आहे आणि तो अँगल अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो. तो लक्षात घ्या की आज ज्या पद्धतीने भारताचा आर्थिक विकास होतोय, भारताच्या आर्थिक GDPचं ग्रोथ रेट किंवा अर्थव्यवस्थेचा जो विकास दर आहे, जो जगात सगळ्यात जास्त आहे, फार मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये येत आहेत मित्रांनो. तर ज्या वेळेला अशा पद्धतीचे ब्लास्ट हे भारताच्या राजधानीमध्ये केले जातात, अशा वेळेला जे इन्व्हेस्टर्स असतात, गुंतवणूकदार असतात, त्यांचा जो कॉन्फिडन्स असतो, जो विश्वास असतो, तो बऱ्याचदा डळमळीत होतो. मग आपण भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायच्या का नाही? त्यामुळे याच्या मागे एक मोठं षडयंत्र असतं जे जागतिक पातळीवरचं असू शकतं. त्याच्यामध्ये काही देश हे इन्व्हॉल्व असू शकतात की भारताची होणारी प्रगती ही कुठेतरी खीळ घालण्यात यावी. जी ग्लोबल इन्व्हेस्टर्स भारतामध्ये येत आहेत त्या इन्व्हेस्टर्सला डायव्हर्ट करण्यात यावं. मग भारतामध्ये अशा प्रकारचा तणाव निर्माण. आता जेव्हा भारत रिॲक्ट करेल, लक्षात घ्या की बोडस ऑपरेंडी पाकिस्तानची काय आहे. त्यांना जम्मू आणि काश्मीरच्या प्रश्नाचं जागतिकीकरण करायचं आहे, आंतरराष्ट्रीयकरण करायचं आहे. ते भारताला अशा पद्धतीने जखमा देतात, भारताला डिवसतात, भारताचं रक्त काढतात आणि मग भारत कसा रिॲक्ट करतो याची वाट बघतात. भारताने रिॲक्ट केलं की मग टेन्शन वाढतं आणि टेन्शन वाढल्यानंतर जगाचं लक्ष पूर्ण जम्मू काश्मीरकडे येतं आणि मग जग विचार करायला लागतं की भारताकडे न्यूक्लिअर वेपन्स आहे, पाकिस्तानकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत. ज्याचा उल्लेख डोनाल्ड ट्रम्पनी ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान आणि नंतर जेव्हा त्यांनी सांगितलं की मी ऑपरेशन सिंदूर हे संपवलं आणि मी हे यासाठी संपवलं की दोघांमध्ये अणुअस्त्र वॉर होण्याची, न्यूक्लिअर वॉर होण्याची शक्यता होती आणि त्यामुळे मी मध्यस्थी केली, अशा प्रकारचा दावा करतात. मित्रांनो, अमेरिकेमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनपासून अशा स्वरूपाचा दावा करत आले की जम्मू आणि काश्मीर हा न्यूक्लिअर फ्लॅश पॉइंट आहे. त्यामुळे जगाचं लक्ष इकडे जातं, तणाव वाढतो आणि मग ग्लोबल इन्व्हेस्टर्स भारतामध्ये येत नाहीये, आपल्या आर्थिक विकासाला खीळ लागते. मित्रांनो, हा एका जागतिक षडयंत्राचा देखील भाग असू शकतो जो पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून रिअलाइज होताना आहे. म्हणून या बाबतीमध्ये आपण या सरकारचं देखील, केंद्र सरकारचं देखील यासाठी कौतुक केलं पाहिजे की अतिशय मॅच्युअर्ड वेनी आपण ह्या सगळ्या गोष्टी हँडल करतोय. आपण लगेच रिॲक्ट करत नाही आहोत, आपण लगेच कोणत्याही कन्क्लुजनला पोहोचत नाही आहोत, आपण कोणावरही लगेच आरोप करत नाही आहोत. अगदी व्यवस्थितपणे याचं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे. कारण याच्यामध्ये आपले पेशन्स, आपली सहनशक्ती आणि याच गोष्टीच्या बाबतीतनं मॅच्युरिटी या अभिव्यक्त होतीयेत. जेव्हा या सगळ्यांच्या तळापाशी जाऊ तेव्हा कोणत्या प्रकारचे ॲक्शन घेता येईल या दृष्टिकोनातनं विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्या तळापर्यंत गेल्यानंतर ज्या संघटनेच्या पाठीशी असतील आणि त्यांचे जे मास्टर माइंड्स असतील, निश्चित त्यांना धडा हा शिकवला जाईल. मात्र दरम्यानच्या काळात आपण सगळ्यांनी अतिशय सावध आणि अलर्ट राहणं गरजेचं आहे.